लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो. आपल्या सर्वांचे आजच्या या विशेष प्रेरणादायी ज्ञानवर्धक आणि हृदयस्पर्शी लेखात मनःपूर्वक स्वागत. जिथे उमलतात स्वप्नांची फुले, जिथे घडते जीवनाची वाट, जिथे संस्कारांची गंगा वाहते, जिथे उजळते ज्ञानाची पहाट, जिथे यशाची होते सुरुवात, जिथे भविष्याला मिळतो आकार, त्या पवित्र स्थळाला म्हणतात शाळा, जीवनाचा खरा आधार. आज 15 जूनपासून अंगणवाडी ते 10वी पर्यंतच्या शाळा पुन्हा भरल्या आहेत. नवीन दप्तर, नवीन गणवेश, वह्या पुस्तके घेऊन आनंदाने मुलांचा शाळेतील पहिला दिवस सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले मामाच्या गावाला जातात. लग्न समारंभ, यात्रा, पोहणे, मित्रांसोबत खेळणे, देवदर्शन आणि फिरणे अशा अनेक आनंददायी गोष्टींमध्ये रमून जातात. सुट्टी कधी संपते हे त्यांनाही कळत नाही. पालकांनो, तुमचेही शालेय जीवन असेच आनंद, उत्साह आणि अविस्मरणीय आठवणींनी भरलेले गेले असेल. मानवी जीवनात आईवडिलांनंतर जर कोणाचे स्थान सर्वात महत्त्वाचे असेल तर ते शाळेचे आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ती व्यक्तिमत्व घडविणारी कार्यशाळा, संस्कारांचे विद्यापीठ, चारित्र्यनिर्मितीचे केंद्र आणि उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया आहे. शाळेमध्येच विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते, जीवनमूल्यांची रुजवात होते आणि यशस्वी आयुष्याची सुरुवात होते. बालपणातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय आठवणी शाळेशी निगडीत असतात. सकाळची प्रार्थना, घंटानाद, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रमैत्रिणींची साथ, खेळाचे मैदान, सहली, वार्षिक स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा आणि आनंदाचे असंख्य क्षण या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी कोरलेल्या असतात. म्हणूनच शाळा ही केवळ इमारत नसून प्रत्येकाच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असते. ज्ञान हे माणसाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. जगातील कोणतीही संपत्ती नष्ट होऊ शकते, परंतु शिक्षण आणि ज्ञान हे असे धन आहे जे कोणालाही चोरता येत नाही. म्हणूनच शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. शिकत राहा, कारण शिक्षण कधीही वाया जात नाही. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, संगणक, कला, संगीत आणि सामान्य ज्ञान अशा अनेक विषयांचे ज्ञान दिले जाते. या ज्ञानामुळे विचारशक्ती वाढते, विवेक निर्माण होतो आणि जीवनातील संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची ताकद मिळते. म्हणूनच शिक्षणाला जीवनाचा खरा प्रकाश असे म्हटले जाते. शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार असतात. ते विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देतात. शिक्षक केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची ताकद, मेहनतीचे महत्त्व आणि प्रामाणिकपणाचे मूल्यही शिकवतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळतात. मोठ्यांचा आदर, लहानांवर प्रेम, स्वच्छता, वेळेचे महत्त्व, प्रामाणिकपणा, पर्यावरण संवर्धन, देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी या सर्व मूल्यांची शिकवण शाळेमध्ये दिली जाते. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण पुरेसे नसून उत्तम संस्कारांचीही गरज आहे. शाळेमध्ये मिळालेल्या संस्कारांमुळेच विद्यार्थी पुढे जाऊन आदर्श नागरिक बनतात. खेळ, योग, चित्रकला, संगीत, नृत्य, विज्ञान प्रदर्शने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो. या उपक्रमांमुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संघभावना, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव विकसित होते. त्यामुळे शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. शालेय जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे बालपणीचे मित्र. शाळेत निर्माण झालेली मैत्री निरागस, निस्वार्थ आणि कायमस्वरूपी असते. मित्रांसोबतच्या गमती-जमती, खेळ, सहली,
अभ्यासातील मदत आणि एकमेकांबद्दलची आपुलकी या आठवणी आयुष्यभर मनात जपल्या जातात. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध धर्म, भाषा, जाती आणि संस्कृती यांमध्ये एकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाळा करते. राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती आणि सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाची भावना रुजवली जाते. आधुनिक युगातील शाळा. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण पद्धतीमध्ये मोठे बदल झाले आहेत. स्मार्ट क्लासरूम, संगणक शिक्षण, इंटरनेट, डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रयोगशाळांमुळे शिक्षण अधिक आकर्षक, प्रभावी आणि सुलभ झाले आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे डॉक्टर, अभियंते, वैज्ञानिक, शिक्षक, सैनिक, न्यायाधीश, अधिकारी, शेतकरी, उद्योजक, कलाकार आणि समाजसेवक असतात. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीचा पाया शाळेमध्येच रचला जातो. एका देशाचे भविष्य त्याच्या वर्गखोल्यांमध्ये घडत असते. हे वाक्य शाळेचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. शाळा म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर. शाळा म्हणजे संस्कारांचे पवित्र मंदिर. शाळा म्हणजे स्वप्नांना मिळणारे पंख. शाळा म्हणजे यशाचा सुगंध. शाळा म्हणजे जीवनाची सुंदर पहाट. शाळा म्हणजे प्रगतीची उज्ज्वल वाट. शाळेमुळे घडतो आदर्श नागरिक आणि शाळेमुळेच घडतो महान भारत. खरोखरच शाळा ही केवळ 4 भिंतींची इमारत नसून ती ज्ञान, संस्कार, संस्कृती, चारित्र्य आणि उज्ज्वल भविष्य घडविणारी एक पवित्र संस्था आहे. शाळेमध्येच स्वप्नांना दिशा मिळते, कर्तृत्वाला बळ मिळते आणि जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच शाळा हे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात सुंदर, पवित्र आणि अविस्मरणीय स्थान आहे. परंतु अलीकडच्या काळात पटसंख्येअभावी मराठी माध्यमाच्या हजारो सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. शासनाने पुन्हा एकदा मराठी शाळांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास चांगले विद्यार्थी घडतील आणि समाजाचा तसेच देशाचा विकास अधिक वेगाने होईल. प्रिय मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर प्रेमाचा एक लाईक नक्की करा. तुमच्या मनातील भावना आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी लेखांचा सुवास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या परिवाराचा एक भाग बना. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य हेच आमच्यासाठी प्रेरणेचे खरे स्रोत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर लेखासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.